नमस्कार मित्रांनो, करिअर कट्ट्याच्या ह्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी डॉक्टर विश्वजित विनायक गायके ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून सुद्धा काम बघतो आणि स्पेशली मी डिग्री घेतलेली आहे, ती आहे टॅलेंट अँड ॲक्विजिशनमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ आपण एकदम व्यवस्थित रीतीने विश्वास ठेवून बघू शकता। आपले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेझ्युमे कसा बनवायचा, दुसरा मुद्दा आपण कोणकोणत्या चुका नाही करायच्या आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा सिलेक्ट होण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करायचे। सो फर्स्ट थिंग फर्स्ट, रेझ्युमे बनवायचा कशामध्ये? मायक्रोसॉफ्ट वर्ड तुम्ही घेऊ शकता, कॅनवा तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला जास्त ऑनलाईन किंवा डायनॅमिक थोडेसे प्रोफाईल आवडत असेल तर तुम्ही गुगल डॉक्स किंवा गुगलचे वेगवेगळे जे ॲप्स आहेत त्यापैकी तुम्ही चूज करू शकता। तर याच्याने फायदा काय होतो की आपल्याला ऑनलाईन लवकर वर्सॅटिलिटी मिळते। ही का याच्याबद्दल मी आता नक्की स्पष्टीकरण देईल। प्रत्येक जॉबला तुमची प्रोफाईल मॅचच होईल असं नसतं, तर तुम्ही त्या जॉबसाठी थोडेसे त्याच्यात ट्विक्स केले पाहिजे आणि हे हायली रेकमेंडेड आहे। मी एक्झाम्पल असं देईल की बिंग ॲन एज्युकेटर दरवेळेस असं होतं की असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसरला अप्लाय करायचं असतं, सोबत लर्निंग अँड डेव्हलपमेंटची एखादी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते किंवा कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून जायचं असतं किंवा फॅसिलिटेटर म्हणून जायचं असतं। तर ह्या प्रत्येक पोझिशनला वेगवेगळे क्वालिफिकेशन डिस्क्राईब करावं लागतात, त्यामुळे एकच रेझ्युमे चालत नाही। ते एक छोटंसं एक्झाम्पल होतं। बिंग अ टेक्निकल पर्सन तुम्ही थोडंसं वेगळं याचा डिस्कस करू शकता आणि त्यासाठी तुम्ही कमेंट्स करायचे आहेत की कोणकोणत्या पोझिशनसाठी तुम्ही सायमल्टेनियसली अप्लाय करताय आणि किती व्हर्जन्स रेझ्युमेचे बनले पाहिजे। सो वर्सॅटिलिटीसाठी तुम्ही असं ॲप वापरायचं आहे जे तुम्हाला सपोर्ट करेल। त्यामुळे मायक्रोसॉफ्ट वर्ड, कॅनवा अँड गुगल डॉक्स हे 3 आपण रेकमेंड करत आहोत। या व्यतिरिक्त काही असेल तर तेही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता। आता जेव्हा आपण डॉक्स उघडतो तेव्हा थोडं त्याला युनिक ठेवलं पाहिजे, कारण की एव्हरीवन इज फॉलोइंग द टेम्पलेट। सो टेम्पलेटला थोडं अवॉइड करायचं आहे। वाय? बिकॉज जर तुम्ही टेम्पलेटला अवॉइड नाही केलं तर तुम्हाला कॉमनॅलिटी येते तुमच्या रेझ्युमेमध्ये आणि ते कुठंतरी तुम्हाला कॉमन बनवतं आणि त्यामुळे रेझ्युमे सिलेक्ट होण्याचे चान्सेस थोडे कमी होतात। सो सर्वात महत्त्वाचं, पेज कलर तुम्ही चेंज करू शकता। एकदम स्लाईट टिंट द्यायचा आहे त्याला, ऑरेंज, ब्लू, पिंक, तुम्हाला जो आवडेल तो ॲज पर युअर चॉईस। आणि त्याच्यानंतर फॉन्ट असा निवडा की जो थोडासा अपील करेल पण स्पष्ट दिसेल। स्पष्ट दिसणं खूप जास्त प्रायोरिटीवर ठेवा वेगळं दिसण्यापेक्षा, ओके। आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं, फॉन्ट साईज तुम्ही एकदम प्रॅक्टिकल घ्यायची आहे। काही व्हिडिओज मी बघितले, तुम्ही पण बघता आहात की 1 पेज रेझ्युमे करायचा आहे, खूप सारा डेटा एकाच ह्याच्यात पाईल करायचा आहे, ठूस दो इसमें। बिलकुल नाही, एक होत नाही आहे, 2 पेजेस करा। कोणीही मागं लागलेलं नाही आहे, 2 होऊ द्या, 3 होऊ द्या। जस्ट बी प्रिसाइज, जस्ट बी कन्साइज आणि सोबत डेटा तुमचा इतका रिझनेबल वाटला पाहिजे, इतका सोबत स्मूथली गेला पाहिजे की त्याला वाचताना इंटरेस्ट आला पाहिजे। येस, इट इज जस्ट अ स्टोरी ऑफ युअर लाईफ। ही तुमच्या लाईफचा सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे आणि तो एका फ्लोमध्ये गेला पाहिजे आणि त्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत। सो फॉन्ट व्यवस्थित सुटसुटीत असावा, 11, 10 त्याच्या खाली नाही जायचं। 9चा फॉन्ट तर घेऊच नका, 9 खूप छोटं होऊन जातं, बऱ्याच जणांना चष्मा असतो त्यामुळे ते अवॉइड करतात वाचायला। हां, 12पर्यंत तुम्ही जाऊ शकता। सो 10 ते 12च्या रेंजमध्ये तुम्ही जनरल फॉन्ट खेळायचा आहे। नावाचा फॉन्ट आपण मोठा घेऊ शकतो, लिटरली तुम्ही 18पर्यंत सुद्धा नावाचा फॉन्ट ठेवू शकता, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे। सो फर्स्ट आलं नाव। फोटो लावायचा की नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। फोटो त्यांनी लावायचा जे मीडिया रिलेटेड, मार्केटिंग रिलेटेड जॉब प्रोफाईल्सला अप्लाय करताय। व्हाय? बिकॉज तिथं चेहरा सगळं आहे, राईट। इफ यू आर अन HR तिथं पण मॅटर करेल। इफ यू आर इन अ मार्केटिंग ऑर इन एनी सोशल मीडिया कंटेंट ऑर प्रोमोटर ऑर एनी इन्फ्लुएन्सर टाईप ऑफ जॉब प्रोफाईल, तुम्हाला 100% तुमचा फोटो तिथं टाकायचा आहे। यस, आणि चांगला इम्प्रेसिव्ह फोटो टाकायचा आहे। ॲकॅडमिशियनसुद्धा त्यांचा फोटो टाकू शकतात, कारण की तिथंसुद्धा तुम्ही इन्फ्लुएन्सरच आहात। सो दॅट इज द पार्ट की तुम्हाला तिथं फोटो अपेक्षित आहे। कोणी फोटो नाही टाकायचा आहे? टेकीज, ऑल दोज हु आर वर्किंग बॅक एंड, बँकर्स अँड ऑल इन्शुरन्स अँड ऑल दिस पर्सन्स हु आर नॉट रिअली कम्फर्टेबल
जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर टाका, पण जर डिमांडच नसेल त्याची, चेहरा दाखवायचाच नसेल कधी, तर नाही टाकलं तरी हरकत नाही. त्यानंतर कॉन्टॅक्ट्स खूपच छोटे असले पाहिजे, 4 लाईन मॅक्स. फर्स्ट लाईन फोन नंबर प्लस ईमेल आय डी, ते मध्ये हायफन मारायचे, व्यवस्थित मेन्शन करायचे, सेपरेट करायचे. फोन नंबर शुड बी प्रोफेशनली वेल ऑर्गनाइज्ड. सर्वात महत्त्वाचं 143, खूप सारे झिरोज वगैरे वगैरे फॅन्सी नंबर हे थोडेसे अवॉइड करायचे. बट नंबर वाचता आणि पाठ करता पण आला पाहिजे. त्यासाठी जर काही करता येईल, नवीन नंबर घ्यावा वाटला तर घेऊन टाका. न्यूमरोलॉजीचा अभ्यास करा, त्यासाठी पण काही लोक आहेत, तज्ज्ञ आहेत, त्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता. ईमेल आय डी पण तसाच करायचा आहे. खूप जास्त नंबर्स ईमेल आय डीमध्ये नको आहे. 1-2 इज ओके. आणि त्याच्यात पण लवली, ब्युटी, क्यूट किंवा व्हेरी हँडसम वगैरे काही नको आहे. आपल्याला एकदम सिम्पल तुमच्या नावाशी रिलेटेड आणि तुमच्या निकनेमशी रिलेटेड पाहिजे. दॅट्स इट. सो हे झालं प्रोफेशनल मेल आणि प्रोफेशनल फोन नंबर. त्याच्या खाली येते लिंक्डइनची प्रोफाईल. येस, लिंक्डइनची प्रोफाईल इज अ मस्ट, कारण तुमचा रेझ्युमे त्यांनी व्हॅलिडेट होतो. आजच्या तारखेला रेझ्युमेपेक्षाही लिंक्डइन प्रोफाईलला जास्त वेटेज दिलं जातं, कारण त्यांनी तुमचे कनेक्शन्स कळतात, त्यांनी तुमचा ॲक्च्युअल होल्ड करतो त्या सब्जेक्टवरचा. सो इट डिपेंड्स की तुम्ही लिंक्डइनची प्रोफाईल किती छान ठेवली. लिंक्डइनवरचे बरेच व्हिडिओ आम्ही इथं बनवलेले आहेत, तेही तुम्ही बघायला पाहिजे. आणि जर तुम्हाला लिंक्डइनबद्दल काही मदत पाहिजे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. विल डेफिनेटली हेल्प यू आउट. पण लिंक्डइन इज अ मस्ट थिंग. त्याची लिंक व्यवस्थित URL कस्टमाइज करून टाकायची आहे, तो पण हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. सोबत गिटहब किंवा एनी सोशल प्रोफाईल किंवा वेबसाईट, तुमचं जे काही टेक्निकल प्रोफाईल सेंड करायचं असेल तुम्हाला, गुगल ड्राईव्हची लिंक तुम्ही टाकू शकता सिम्प्लिफाय करून. टायनी URL इज अ व्हेरी गुड वेबसाईट. टायनी URLमध्ये तुम्ही तुमचं नाव किंवा रॅदर तुमची प्रोफाईल किंवा तुमचं जॉब ॲक्च्युअल प्रोजेक्ट जो असेल त्याचं नावसुद्धा तिथं मेन्शन करून टायनी URL बनते. सब्जेक्ट टू द अवेलेबिलिटी दॅट डिफर्स अ लिटल बिट, पण त्याने इम्प्रेशन खूप छान पडतं, नीट पडतं, सुटसुटीत पडतं. त्यामुळे यू गो अँड चेक आउट द टायनी URL फॉर युअर वर्क प्रोफाईल ड्राईव्ज. ओके. आणि त्याच्यानंतर मूव्हिंग ऑन, हा झाला पहिला सेक्शन, नाव विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स. दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण एक्सपिरियन्सबद्दल बोलणार आहोत. सो जे कोणी फ्रेशर आहेत ते पुढच्या याला हॉप इन करायचं आहे त्यांनी, आणि एक्सपिरियन्स लोकांनी इथं थांबायचं आहे. एक्सपिरियन्स का महत्त्वाचा आहे याचं उत्तर मी आधी देतो. सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला हवी आहे हाईक विथ सम पर्सेंटेज. सो हा सेक्शन तुम्ही एकदम एम्फसाइज करून व्यवस्थित लिहायचा आहे. याच्यात तुम्हाला सर्वात जास्त वेळ घालायचा आहे आणि मगच पुढं जायचं आहे. ओके. सो सर्वात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही कंपनीचं नाव आणि तुमची पोझिशन व्यवस्थित हायलाईट करायची आहे. तर याने काय फायदा होतो ते सर्वात महत्त्वाचं, कंपनी आणि तुमची पोझिशन ह्या दोन गोष्टी तुम्हाला खूप प्रॉमिनंट आयडेंटिटी देतात. आणि त्याच्यानंतर ड्युरेशन, जो की मंथचे 3 अल्फाबेट आणि वर्ष इसवी सन लिहून, आणि जर तुम्ही आत्ता तिथं प्रेझेंटली काम करत असाल तर प्रेझेंटली वर्किंग देअर, किंवा जर ते झालं असेल तर झालं. जर गॅप असेल तर गॅपसुद्धा मेन्शन करायला दचकायचं नाही आहे. गॅपसुद्धा व्यवस्थित मेन्शन करायचं आहे, कारण की रिक्रुटर्स आर ऑलवेज सिकिंग फॉर ऑनेस्ट अँड ट्रू डेटा. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. करिअर गॅप असेल तर तोही तुम्ही मेन्शन करू शकता. सिक्वेन्स कसा पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं आहे. प्रेझेंट आत्ता, त्याच्या आधीचा जॉब, त्याच्या आधीचा जॉब आणि पहिला जॉब, असं तुम्ही फ्लोमध्ये जायचं आहे. काही लोक उलटं पण करू शकतात, तर ते थोडं ऑड वाटतं, वाचता येत नाही व्यवस्थित. सो क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनी जर पाहिलं तर रिसेंट सर्वात आधी येतं, आणि जसं जसं प्रेझेंटचा जॉब, त्याच्या आधीचा जॉब वगैरे वगैरे हा सिक्वेन्स असणार आहे. सो इथे आता कंपनी, पोझिशन, ड्युरेशन लिहिलं आहे. खाली काय लिहायचं आहे सर? खाली लिहायचे आहेत तुमच्या अचिव्हमेंट्स. येस, जॉब रोल नाही, अचिव्हमेंट लिहायचे आहेत. वाय अचिव्हमेंट्स? सर्वात महत्त्वाचं, अचिव्हमेंट्सच तुम्हाला हाईक देणार आहे. मित्रांनो, अचिव्हमेंट्समध्ये डिजिट्स मेन्शन करायचे आहेत. ते डिजिट्सच आहेत की जे तुम्हाला हाईक मिळवून देणार आहे. राईट. तुम्ही कोणता रँक आणून दिला होता, कॉम्पिटिशन विन केली होती, किंवा तुम्ही टर्नओव्हर वाढवून दिला, तुम्ही प्रॉफिट शेअर वाढवून दिला, तुम्ही टाईम ड्युरेशन स्लॉट कमी केला एखाद्या प्रोजेक्टचा, हे सगळं काही अचिव्हमेंट्समध्ये येतं आणि हे सगळं मेन्शन करा. जर हे काही नसेल तर थोडेसे चान्सेस कमी आहेत सिलेक्ट होण्याचे, हाईक मिळण्याचे. त्यामुळे प्लीज
असं काही नसेल तर त्याच्यासाठी मेहनत करा, माहिती घ्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. येस, आय नो सर्टिफिकेशन्स अँड स्किल्स तुम्ही लिहिलेले आहेत, पण नाही, अचिव्हमेंट इज द रिअल थिंग यू नीड टू ॲड इन युअर रेझ्युमे. ओके, सो आता आपण लिहिलेलं आहे आणि आता मात्र तुम्ही जॉब प्रोफाईल म्हणजे रोल्स वगैरे लिहू शकता. सब्जेक्ट टू ज्या पोझिशनला तुम्ही अप्लाय करताय त्या पोझिशनचे रोल अँड जॉब डिस्क्रिप्शन तुमच्या आत्ताच्या जॉब रोलला किंवा आधीच्या जॉब रोलला मॅच करत होते. सो तुम्ही म्हणताल सर आत्ताचा जॉबला मॅच नाही करत आहे, पण माझा आधीचा जो जॉब होता त्याला ते मॅच करतायत. मग तो जॉब डिस्क्रिप्शन त्यावेळेस त्या रोलला लिहायचा आहे आणि मधला जो करंट जो चालू आहे त्याच्या फक्त अचिव्हमेंट्स तुम्ही लिहायच्या आहेत. सो हा बेस्ट हॅक आहे. तुम्हाला जागा पण कमी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं जे हायलाईट होणारे कीवर्ड्स आहेत ते पण वाढतील. ओके, सो लक्षात ठेवा की जो जॉब प्रोफाईल जास्त मॅच करतोय तुमच्या पुढच्या जॉब प्रोफाईलसाठी त्यालाच तुम्ही जास्त एम्फेसाइज करायचं आहे. उरलेल्या सगळ्यांमध्ये अचिव्हमेंट्स लिहायचे आहेत. सो चला, एक्सपिरियन्स कंप्लीट झालेला आहे. आता प्रोजेक्ट्स. आता तुम्ही फ्रेशर असताल, एक्सपिरियन्स असताल तरी पण प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम केलेलं आहे. काम नसेल केलं तर करा आणि मग टाका. पण जोपर्यंत प्रोजेक्ट्सवर काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंपनी सिरियसली घेत नाही. यस, फक्त एज्युकेशननी कोणालाही लगेच जॉब लागत नाही अनलेस अँड अनटिल ती कंपनी किंवा ती इन्स्टिट्यूट त्यासाठी इंटरेस्टेडच असेल की या कॅन्डिडेटला आम्हाला घ्यायचंच आहे. ओके, सो इन्स्टिट्यूट्स पण बघतात की त्यांनी प्रोजेक्ट करावे, इंटर्नशिप कराव्या. तर कोणत्या टाईपचे प्रोजेक्ट्स तुम्हाला फायदेमंद असू शकतात यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत. पण जे काही प्रोजेक्ट्स आहेत, कंपनीचं नाव, तुमचा तिथला रोल, त्याबद्दल ड्युरेशन किती होतं आणि कोण तुम्हाला लीड करत होतं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही तिथं काही अचीव केलं आहे का, हे सगळं परत तिथं लिहायचं आहे. आणि हे शॉर्टमध्ये लिहायचं आहे. जर या सेक्शनमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या om@vishwajit.org ला तुम्ही मेल करू शकता. आपण स्वतः ती सॉल्व करूयात, डिस्कस करूयात आणि तुमची जी प्रोजेक्टची प्रोफाईल आहे ती अजून स्ट्रॉंग करूयात. तर याबद्दल आपण अजून बोलणार आहोत पण पुढच्या भागात. प्रोजेक्ट झालेले आहेत. आता तुमच्याकडे आहे एज्युकेशन. एज्युकेशन इथं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही टेकी आहात तर तुमच्या 2 किंवा 3 डिग्र्या ज्या त्या टेक रिलेटेड आहेत त्या टाकलं सफिशियंट, नो मोर हॅसल. पण जर तुम्ही एज्युकेटर आहात, अकॅडमियामध्ये जात आहात, ट्रेनिंग प्रोफाईलमध्ये आहात, जिथं कुठं तुम्हाला डिग्रीज एम्फसाइज करतात तिथं मात्र तुम्ही होल हार्टेडली 10वीपर्यंतच्या सगळ्या डिग्रीज व्यवस्थित क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर, रिसेंट हायेस्ट डिग्री नाव आणि 10वी सर्वात खाली अशी तुम्ही मेन्शन करायची आहे. त्या ड्युरेशन लिहायचं आहे, कॉलेजचं नाव लिहायचं आहे, युनिव्हर्सिटीचं नाव लिहायचं आहे, व्हॉट एव्हर डेटा यू हॅव अबाउट दॅट. कोणती अचिव्हमेंट असेल तर ती पण लिहायची आहे. मी 3रा आलो, 2रा आलो, युनिव्हर्सिटीत 5वा आलो, गोल्ड मेडल आहे, व्हॉट एव्हर इट इज ते आपण इथं लिहायचं आहे, मेन्शन करायचं आहे. आणि त्यानेच होणार आहे खरा एम्फसाइज, कारण की तुमच्या जॉब प्रोफाईलला ॲकॅडमिक्स आणि त्याचे अचिव्हमेंट्स मॅटर करतायत म्हणून आपण ते जास्त लिहितो आहे. इफ यू आर टेकी ओनली डिग्री मॅटर्स तर डिग्री लिहा, डिग्रीच्या 2 अचिव्हमेंट्स लाईन लिहा आणि तो विषय तिथं संपतो. 10वी 12वीपर्यंत जायचं काही कारण नाही आहे. हां, आत्ता आहे महत्त्वाचा सेक्शन, सर्टिफिकेशन अँड स्किल्स. येस मित्रांनो, सर्टिफिकेशन्स हे एक विकत घेतलेली गोष्ट आहे फायनली. त्यामुळे याच्या भरोश्यावर तुम्हाला जॉब लागेल याचे चान्सेस खूप कमी आहेत अनलेस अँड अनटिल सर्टिफिकेशनमधून तुम्ही एखादा प्रोजेक्ट केला असेल आणि तो प्रोजेक्ट्समध्ये दिसत असेल तर तुमचे चान्सेस वाढत आहेत. त्यामुळे सर्टिफिकेशन असेच निवडा ज्यात तुम्हाला हँड्स ऑन करता येईल. मी परत सगळ्या माझ्या स्टुडंट्सला सुद्धा सांगतो आणि तुम्हालाही सांगेल, प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून, ऑफिसर म्हणून पण मला बऱ्याच वेळा हे क्वेरी येतात की नुसते सर्टिफिकेशनने जॉब मिळतो का. सो नो, सर्टिफिकेशन करताना जो हँड्स ऑन तुम्हाला येतो, जे प्रोजेक्ट्स तुम्ही करता, जे लाईव्ह प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही शिकता त्याच्यानुसारच जॉब मिळतात. सो सर्टिफिकेशन कोणते टाकायचे? ऑब्वियसली तुम्हाला कॉलेजमध्ये असताना फ्री ऑफ कॉस्टचे बरेच प्रोजेक्ट्स किंवा सर्टिफिकेशन झाले असतील, ते याच्यात नका टाकू. ते एम्फेसाइज नाही करत, ते जस्ट काहीतरी जागा भरण्यासाठी तुम्ही टाकता आणि त्याचा इम्पॅक्ट नाही होत. तुम्ही नसतील सर्टिफिकेशन्स तर चांगले लिजिटिमेट सर्टिफिकेट करा, मग इथे टाका. मी IIT मधून
ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा सर्टिफिकेशन केलं आहे. मी मायक्रोसॉफ्टकडून जनरेटिव्ह एआयचं सर्टिफिकेशन केलं आहे. कसं वाटतं ऐकायला? हां, लेजिटिमेट. मी बाकीचे खूप केलेत, पण ते मी मेन्शन नाही करत आहे. मेन्शन रेझ्युमेमध्ये तेच करा जे ॲक्च्युअल जॉब प्रोफाईलला रिलेटिव्ह आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते तुम्हाला ॲज अ रीडर अपील करत आहे. ठीक आहे, तुम्ही भरताय मान्य आहे, खूप जॉब फिलर, खूप गोष्टी फिलर म्हणून तुम्ही टाकताय, बट दॅट डझंट मेक सेन्स. आणि तुमच्याही लक्षात येईल नंतर ते आपोआपच 1 पेज होऊन जातो ह्या गोष्टी कट केल्यानंतर. ओके, सो सर्टिफिकेशन आणि सर्टिफिकेशन आहेत, डिग्री आहे, एक्सपिरियन्स आहे या रिलेटेड आणि ज्या पोझिशनला तुम्ही अप्लाय करत आहात ह्या चौघांचं लग्न लावून जे काही स्किल्स बनतायत तेवढेच इथं लिहा आणि त्याला एक्झॅगरेट करू नका. टाईम मॅनेजमेंट, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल, इंटरपर्सनल स्किल ह्या तेव्हाच टाका ज्यावेळेस त्या ॲक्च्युअल त्या प्रोफाईलला गरजेच्या आहेत आणि त्याच्याशिवाय त्या टाकू नका. स्पेशली मॅनेजरियल पोझिशन्सला स्किल्स निवडताना बरीच चॅलेंज येतात. त्यामुळे पण काही मुलांना, काही मॅनेजर्सला मला काही मदत करता आली तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि त्या बाबतीत मी तुमची मदत 100% करेल. आता सर्वात महत्त्वाचा सेक्शन जो येतो तो डेमोग्राफिक आहे. मॅरिटल स्टेटस हे पण मॅटर करतं, डेट ऑफ बर्थ असतं, त्याच्यानंतर तुमचा डिटेलमध्ये ॲड्रेस असतो, इथिकल किंवा रिजनल ओरिएंटेशन असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे, तर याच्यातलं काय टाकायचं काय नाही यावर आपण बोलणार नाही आहोत, कारण की बऱ्यापैकी मास्टर जे स्ट्रोक्स होते ते आपण सगळे कव्हर केलेले आहेत. तर आता व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टकडे आपण वळूयात. काय नाही करायचं ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्त्वाचं, स्पेलिंग मिस्टेक्स टाळा. तुम्ही जर एखाद्या वेगळ्या मराठी वर्ड्सला वगैरे इन्क्लूड केला असेल तर तिथं टाकायला विसरू नका, जेणेकरून ते लक्षात येईल त्यांना की हा शब्द स्पेलिंग मिस्टेक नाही आहे. सोबत लेआउट मी तुम्हाला सांगितलं आहे खूप जास्त फ्रेंडली ठेवायला पाहिजे. तिसरं सर्वात महत्त्वाचं, टेबल्स टाकायचे नाही आहेत. येस, टेबल ATSला समजत नाही, त्यामुळे डिटेल्स कळत नाही, त्यामुळे टेबल्स अवॉइड करायचे आहेत. कुठेही टेबल्स ॲड झाले नाही पाहिजे. लाईन बाय लाईन सगळी इन्फॉर्मेशन जशी मी या व्हिडिओच्या सिक्वेन्समध्ये सांगितली आहे त्या पद्धतीनेच लिहायची आहे, तरच तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होईल. मल्टिपल कॉलम्स नो, एकच स्ट्रेट फॉरवर्ड. जसं तुम्ही एखादा लेटर पत्र लिहिता तसं स्ट्रेट फॉरवर्ड. नो मल्टिपल कॉलम्स की इकडं स्किल, स्टार्स आणि ऑल दिस थिंग्स. नो, जस्ट अवॉइड इट. ते काम करत नाही, त्याने प्रॉब्लेम होतो ATSला. इट नेवर रीड्स इट करेक्टली. त्यामुळे ते पण तुम्ही टाकणार नाही आहात. सोबत सर्वात लास्ट आणि महत्त्वाचं, अननेसरी इन्फॉर्मेशन टाकू नका. गार्बेज डेटा तुमच्या रेझ्युमेला रिजेक्ट होण्यासाठी कारणीभूत ठरतो, त्यामुळे ते पण टाकायचं नाही आहे. परत एकदा मी सांगतोय, डॉक फाईल कधीही पाठवायची नाही आहे, तो तुम्ही कधीच द्यायचा नाही आहे. खूप जणं प्रोफेशनलसुद्धा अजून तीच मिस्टेक करतात, कंटाळा करतात PDF एक्सपोर्ट करण्याचा. सोपं बटन आहे, एक्सपोर्ट टूला जा, PDF सिलेक्ट करा. PDFला रिनेम करायचं आहे. बरेच जण इथं गल्लत करतात, ते सगळीकडे अनप्रोफेशनली दिसतं. तुमचं नाव, कोणत्या पोझिशनला तुम्ही अप्लाय केलं आहे आणि महिना आणि इयर, सोपं आहे एकदम. हे जर तुम्ही टाकलं नाही, रिनेम केली नाही फाईल, तर ती तुमच्या एका अथांग समुद्रात रेझ्युमेच्या पडून जाते आणि कधीच त्याला इच्छा जरी असेल तरी तो त्या फाईलला शोधू शकत नाही. सो बेसिकली डॉकचं नावच वेगळं ठेवा. मी माझं असं करतो, डॉक्टर विश्वजित गायके, असिस्टंट प्रोफेसर, जून 2025. सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड. इफ समवन वॉन्ट टू फाइंड यू, सापडलं पाहिजे. ओके, सो ह्या होत्या काही टिप्स. सिलेक्शन होण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत त्यावर आता तिसरा टप्पा आहे, त्यावर आपण बोलतो आहोत. सर्वात महत्त्वाचं, अप्लाय अर्ली. येस, अर्ली अप्लिकंट्स गेट अ स्पेस. मी ॲज अ रिक्रूटर जेव्हा काही जॉब पोस्ट करतो तेव्हा मी सकाळी खूप एन्थुझियास्टिक असतो. सकाळी माझ्यात एनर्जी खूप जास्त असते आणि मग मी चेक करतो की अर्ली ॲप्लिकंट्स कोण आहेत. आय गिव्ह देम मोर टाईम. सो पोस्ट येत आहेत म्हणजे अपडेटेड राहणे. तुम्ही लिंक्डइनला अप्लाय करताय किंवा त्यांच्या वेबसाईटवर करताय, वॉट एव्हर इट इज, इफ यू आर अप्लाइंग अर्ली यू गेट अ बेटर चान्स. सो अप्लाय अर्ली, दॅट इज द गोल्डन रूल नंबर 1. तो जर व्यवस्थित तुम्ही सॉल्व केला तर तुमचे चान्सेस वाढतात. सेकंड, रिक्रूटरला ओळखा. ते कोणी मशीन नाही आहे,
ते ॲक्च्युअल माणसं आहेत, त्यांचे प्रेफरन्सेस आहेत, त्यांचे लाईक्स डिसलाईक्स आहेत, ते जर तुमच्या एकदा लक्षात आले तर त्यानुसार तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. तुम्ही त्यांना विचारू शकता की कशा पद्धतीने मी माझा रेझ्युमे नंतर चेंज करेल, की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस जेव्हा ती जॉब ॲप्लिकेशन होईल, स्पेशली तुमचे ड्रीम जॉब जे असतात त्यासाठी खूप जास्त मदत होऊ शकते. तिसरं सर्वात महत्त्वाचं, कव्हर लेटर हे खूप जास्त मोठं नसावं, ते 1 किंवा 2 पॅरेग्राफ्सच असावं. खूप जण खूप काही टाकतात, रेझ्युमेचा कंटेंट तिथं कॉपी पेस्ट करता. प्लीज मेक शुअर की तुम्ही रेझ्युमेचा कंटेंट तुमच्या कव्हर लेटरला येऊ देत नाही आहे. कव्हर लेटर फक्त याच्यासाठी असतं की माझा अर्ज स्वीकारा, माझ्या अर्जामध्ये अशा अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत, असं नसतो त्याचा अर्थ. सो तुम्ही का तो रेझ्युमे वाचावा याचं पण उत्तर त्याच्यात असू शकतं, पण त्याच्यावर नाही पाहिजे काही. ओके, सो ह्या काही हॅक्स होत्या छोट्याशा. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमची रेझ्युमे बनवण्यासाठी मदत करावी तर विश्वजित.org नेहमी आपल्या सेवेत तत्पर आहे. शक्य होईल तितक्या फास्ट आपण तुमचा रेझ्युमे तयार करू. त्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमची शंका किंवा तुमचा ईमेल ID तुम्ही मेन्शन करायचा आहे किंवा om@विश्वजित.org ला तुमचा रेझ्युमे सेंड करायचा आहे आणि सोबत पाठवायचं आहे ज्या जॉबला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याचं डिस्क्रिप्शन. सो यासाठी तुम्हाला कोणतीही मदत लागली ती कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. येस, विश्वजित.org कोणतीही फीस तुम्हाला चार्ज करत नाही. जर तुम्हाला आमच्या सर्व्हिसेस आवडल्या तर आम्ही फक्त अपील करतो की सत्यशोधक.org ही आमची जी वेबसाईट आहे, NGO आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्यावर तुम्ही डोनेशन ते करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होता, तुम्हाला आवडलाच असेल आणि बऱ्याच सारे पॉईंट्स मी तर कव्हर केलेत. मी सगळ्या फ्रेशर्सला परत एकदा विनंती करतो की त्यांनी हा व्हिडिओ परत एकदा पॉज करत करत व्यवस्थित बघायचा आहे आणि बनवायचा आहे. तुम्हाला काही टेम्पलेट जर लागत असतील तर प्लीज कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या नंबरवर किंवा तुमच्या ईमेल ID वर तो पाठवेल. मेल ID आहे om@विश्वजित.org. तर परत एकदा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूयात. एक्साइटिंगली अप्लाय करत राहा, चांगले स्वप्न बघत राहा, देवावर विश्वास ठेवा आणि ते नक्की पूर्ण व्हायची वाट पण बघा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. मी विश्वजित आपली आता रजा घेतो.